मित्रांनो, आज आहे श्रावणातला सोमवार आणि सहज म्हणून मी एका सुंदर ठिकाणी वळलो. सासवडपासून जवळच गराडे म्हणून गाव आहे. तर इथे एक सुंदर मंदिर आहे. शंकराचं मंदिर आहे. बरंच पुरातन मंदिर आहे आणि सहज श्रावणी सोमवार म्हणून दर्शनाला म्हणून विचार केला की आपण जाऊया. पण दर्शन घेतल्यानंतर, माहिती मिळाल्यानंतर एक खूप वेगळी आणि अपरिचित अशी माहिती मला मिळाली. चला बघूया. या ठिकाणी इथं पहिलं सुरुवातीला ब्रह्म इथं तपाला बसले. नंतर पांडवांचा यज्ञ पांडेश्वरला होता, इजुरीच्या जवळ, नाझरेच्या जवळ. आणि तिथं अर्जुनाला पाणी नव्हतं यज्ञाला. तर त्या श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की तू चतुर्मुख म्हणजे डोंगरामध्ये ब्रह्मा तापाला बसले, तिथं त्यांचा गाढवा आहे ना तो लंडून दे. आणि त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी तांदूळ ठेवले. मग तिथं पिंड निघाली आणि करा नदी उगम पावली. तर ती कराड्यावर पासून एवढं सासवड, जेजुरी अशी नाम गेली. आणि या नदीला काठोकाठ प्रत्येक ठिकाणी एक एक लिंग आहे, अशी 72 लिंग. बापदेव घाटाकडे जातो, तिथूनच एक गराडेकडे एक रोड जातो. साधारण एक 8-10 किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर एक शंकराचं पुरातन मंदिर आहे. आता एक 5-6 वर्षापूर्वीच असं जीर्णोद्धार केलेला आहे. असं म्हणतात की आतमध्ये एक पुरातन मंदिर आहे आणि किती पुरातन आहे माहिती नाही. असं म्हणतात की इथे 60,000 वर्ष ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली होती आणि इथे बसून केली होती. आणि त्यानंतर ब्रह्मदेवाच्या कमंडलातलं पाणी जिथे सांडलं तिथून करा नदीचा उगम झाला असं म्हणतात. आणि मला इथे एक कुंड दिसत आहे, पुरातन असे काही हे दिसत आहेत, दगड वगैरे दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे दिसत आहे. मोस्टली इथेच ते पाणी सांडलं सगळं कमंडलातलं आणि इथूनच ते करा नदीचे उगम वगैरे झालेला आहे असं म्हणता येईल. कुंड आहे आणि हा अगदी नॅचरल आहे. आजूबाजूला जरी कठडे